चालू केलंय ना? हा. मित्रांनो नमस्कार. आज आपल्या आगळेगोट फार्मवरती कृषी विज्ञान केंद्र दहेगावने इथले गवळी सर आणि त्यांचे काही सहकारी आलेले आहेत शेड बघण्यासाठी आणि शेळी पालन बद्दल माहिती घेण्यासाठी. तर आपण सरांना विचारू माहिती वगैरे कशी भेटली सर. कृषी विज्ञान केंद्र दहीगावणे यांचे ग्रामीण युवक प्रशिक्षण या अंतर्गत आधुनिक शेळीपालन व्यवसाय व्यवस्थापन याबद्दल 29 जून पासून 3 जुलैपर्यंत प्रशिक्षणाचा कालावधी होता. आणि यामध्ये आगळेगोट फार्म जो आहे तर त्या ठिकाणी आम्ही आता ही व्हिजिट केली. आणि जे ग्रामीण युवक आहेत, ग्रामीण शेतकरी लोक आहेत आपले, आणि जे शेती करतात त्याच्यामध्ये आपलं इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम म्हणजे विविध वेगवेगळे जर तुम्ही हे केले, शेळीपालन केलं, गायपालन केलं किंवा कुक्कुटपालन केलं तर याच्यामधून शेतकऱ्याला दैनंदिन काहीतरी इन्कम सोर्स चालू होईल या विषयातून आपण हे ठेवलं होतं हे प्रशिक्षण. आणि याच्यामध्ये आत्ताच मुख्यमंत्री आणि आपल्या ज्या पशुधन विकास मंत्री आहेत आपल्या पंकजा मुंडे, त्यांनी एक योजना आत्ताच जाहीर केलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना. तर याच्यामध्ये शेळीपालन या बिझनेससाठी गव्हर्नमेंट जवळपास 50% सबसिडी करणार आहे. ही 50% सबसिडी जवळपास 50 शेळ्या आणि 5 बोकड याच्यासाठी लागू राहणार. जवळपास 11 लाख रुपये याची किंमत आहे. 11 लाखामध्ये 5.5 लाख रुपये जवळपास तुम्हाला शासन याच्यामध्ये सबसिडी देणार आहे. तरी त्यासाठी आपण प्रशिक्षण आयोजित केलं होतं. या प्रशिक्षणामध्ये आपण आगळे पाटील यांच्या फार्मवर आलो आणि अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली. जवळपास 6 प्रकारचे ब्रीड यांच्याकडं शेळ्यांमध्ये आला आहे. त्यामध्ये कोणकोणते ब्रीड आहे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आपल्याला दाखवलं बिटल जी ब्रीड आहे तर ती दाखवली, जी पंजाब साईडची आहे. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला सिरोही दाखवली, जी राजस्थानची आहे. त्याचबरोबर ज्या इम्पोर्टेड ब्रीड आहेत म्हणजे बाहेरच्या देशामधल्या स्वित्झर्लंडची ब्रीड त्यांनी दाखवली, सानेन, जी मिल्क क्वीन म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर बार्बेरी वगैरे जे आहेत ज्या जात्या जे जास्त प्रमाणात पिल्लं देतात तर अशी पण त्यांनी आपल्याला माहिती दिली. त्याचबरोबर हे जे शेडचं ॲडव्हान्स जे मॉडर्न स्ट्रक्चर आहे ते पण त्यांनी आपल्याला दाखवलं. त्याचा खर्च किती आला, त्याचबरोबर त्याची लांबी किती, त्याची रुंदी किती, त्याला पाणी तुम्ही कसं ठेवताय, किती वेळ ठेवताय, तुम्ही चाऱ्याचं नियोजन कसं करता, तुम्ही तिकडे पाहू शकता. त्यांचं चाऱ्याचं नियोजन आहे, तिकडे घ्या कॅमेरा. त्यांचं जे सुबाबळ आहे तर त्याचं नियोजन बघा चाऱ्याचं. त्याच्यामध्ये त्यांनी तुतीचे पण झाडं लावलेले आहेत. त्याचबरोबर त्यांचं 32 गुंठ्यामध्ये आपला जो लसूण घास म्हणतो आपण लसूण, तर तो मेथी घास तो पण त्यांनी तिथं 32 गुंठ्यामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे नेपियर ग्रास आहे. तसंच त्याबरोबर त्यांनी दशरथ घास पण केला होता, पण आता जास्त दिवस झाल्यामुळे त्यांनी आता मोडलाय. अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून त्याचबरोबर त्यांच्याकडे वाळलेला चारा हा वर्षभर पुरेल एवढा त्यांनी इथं काय बनवून ठेवलेलं आहे, तुरीचं भूस भरून ठेवलेलं आहे स्टॉक, तुम्ही ते पण बघू शकता. त्याचबरोबर त्या मुरघासाच्या गोण्या सुद्धा त्यांनी भरून ठेवल्यात, कारण की ज्यावेळी जास्त प्रमाणात पाऊस होतो त्यांना जर अडचण आली किंवा मग दररोज तसं त्यांचा उद्देश नाही की फक्त पावसाच्या दिवशी खाऊ घालायचं, ते दररोज त्याचा आहारात समावेश करतात मुरघासाचा. तर अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी शेळीपालन केलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं आज जे आम्ही इथे येऊन आम्ही जे शिकलो सगळ्यात महत्त्वाचं की कमी खर्चात तुम्ही कसं जास्त उत्पन्न घेऊ शकता याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे त्यांनी यावरती ज्या शेळ्या ठेवल्यात ह्या शेळ्यांच्या खाली त्यांनी गावरान कोंबड्याचा फार्म बनवला आहे. लक्षात घ्या, तुम्ही जितका तुम्ही खाद्याचा खर्च येतो तेवढा तुम्ही त्याच्यातून उत्पन्न जास्त घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यामुळे काय होतं, खाद्यावर जास्त खर्च येतो आणि ज्यावेळेस माल विक्रीला येतो त्यावेळेस शेतकरी हात तोट्यात जातो आणि त्याच्या हातात काही राहत नाही, व्यापारी पैसे कमवून मोकळा होतो. तुम्ही इथं पाहू शकता वरती शेळ्या आहेत. ह्या शेळ्यांच्या लेंड्या ज्यावेळेस त्या याच्यातून खाली पडतात तर तुम्ही पाहू शकता खाली गावरान कोंबड्या. आणि ह्या गावरान कोंबड्या त्यांनी मध्य प्रदेशमधून प्युअर गावरान जातीच्या ज्या कोंबड्या असतात आपल्याकडं, आपल्या साईडला आता आपल्या भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये गावरान कोंबड्याचं प्रमाण फार कमी राहिले. तर तुम्ही त्यांनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन तिथून अंडे आणून गोडेगाव या ठिकाणी हॅचरीमध्ये हॅच करून घेऊन त्यांनी ते इथं आणले, त्याचे पिल्लं बनवले. आणि जवळपास आता किती कोंबड्या आहेत, जवळपास 500 कोंबड्या आहेत. ह्या 500 कोंबड्या ह्या लेंड्याच्या खाली पडतात या शेळ्यांच्या, त्याच्यावर उदरनिर्वाह करतात. आणि त्याचबरोबर 50% खर्च खाद्यावरचा कमी होतो. 50% खाद्य जे भरडा वगैरे जे आहे मार्केटमध्ये ज्या गोष्टी स्वस्त आहेत त्या कोंबड्यांना चारतात. त्याचबरोबर थोडा प्रमाणात घास वगैरे खाली पडतो, त्याच्यातून कोंबड्यांना जे फायबरची कमी ती पण कमी होते. त्याचबरोबर दररोज त्यांचं अंडी उत्पादन आहे. म्हणजे तुम्ही एक बघू शकता की शेळीपालनामध्ये काय होतं, उत्पन्न तुम्हाला दररोज नाही, तुम्हाला 3 महिन्यानंतर बोकड विकल्यानंतर पैसे. तर तुम्ही एक बघू शकता दररोज लेंड्या खाली पडणार, त्या कोंबड्या त्या लेंड्या खाणार, त्या लेंड्यामधले जे पॅरासाईट आहेत समजा टेपवर्म वगैरेचे खाली पडतात इन्फेक्शन झालेले पॅरासाईट जर असेल तर जर डिवर्मिंग केलं तर ते होत नाही, पण जर तरी पण कोंबड्या ते उचलून त्याचा उदरनिर्वाह करणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता त्या कोंबड्या अंडे देत आहेत. आज 10 रुपये प्रमाणे अंडे विकतायत ते अंडे. जर दररोज किती अंडे
250 जवळपास 250 दररोजचे जर अंडे निघतात मला सांगा तुम्ही, हे 250 अंड्याचे दररोज 10 रुपये तुम्ही कॅल्क्युलेशन करा, हा दररोजचा खर्च त्यांना याच्यातून निघून राहिलाय. तर तुम्ही अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी जर आगळे गोट फार्मला जर व्हिजिट केली आणि हे जर बघितलं तर नक्की शेतकरी आपला वर्ग अशा पद्धतीने जी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना आहे तर त्यामार्फत अशा प्रकारचं शेड 100% बनवू शकतो. माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी आगळे गोट फार्म हे मी यांना विनंती करतो की तुम्ही हा पत्ता याच्यावर सांगा तुम्ही. आपला जो फार्म आहे तो नेवासा तालुक्यामध्ये येतो, चिकणी खामगाव या गावामध्ये आपला फार्म आहे. गुगल मॅपला जरी सर्च केलं आगळे गोट फार्म तरी लोकेशन येऊन जाईल. आणि धन्यवाद. त्याचबरोबर हा गोट फार्म जर तुम्हाला शोधण्यात जर अडचण झाली तर तुम्ही कृषी विज्ञान केंद्र दहीगावने येथे बी संपर्क साधू शकता, कारण इथून 10 किलोमीटरवर हा फार्म आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच याचा फायदा घ्या. धन्यवाद.